नमस्कार. मी आज वडवणी तालुक्यातील देवगाव या ठिकाणी आहे. देवगाव म्हणलं की तुमच्या म्हणजे आपोआपच तुमच्या नजरेपुढं माऊली सुरोशेचं नाव आलं असेल. आपण माऊली सुरोशे यांच्या घरी आलेलो आहोत. ज्या माऊली सुरोशेंनी भारत देशातील पहिलं ऊस अभ्यास केंद्राची निर्मिती केली. शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं पहिलं अभ्यास केंद्र निर्माण करणारा हा एकमेव शेतकरी ज्ञानेश्वर सुरोशे, ज्यांनी ऊसाच्या विविध जातीवर आतापर्यंत प्रयोग केले, अभ्यास केला आणि नुसतं प्रयोग करून थांबला नाही, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या अभ्यासावर संशोधन करून त्यांना वेगवेगळ्या जातीचं ज्ञान देण्याचं काम माऊली सुरोशेंनी या ठिकाणी उपलब्ध केले. माऊली सुरोशेंनी शेतकऱ्यांसाठी ऊसावर खूप मोठं ज्ञानाचं दालन या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आपल्याला माहिती आहे, बीड जिल्हा जरी पूर्वीच्या काळात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी आता सिंचनाची सुविधा बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आणि ऊसाचं क्षेत्र सुद्धा वाढले. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये ऊस हा जास्त प्रमाणात या ठिकाणी लागवड करण्यात आली होती, त्यामुळे शिल्लक सुद्धा ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. असा बीड जिल्हा ऊसाच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातोय. या ऊसाच्या जातीवर संशोधन करून जास्तीत जास्त पीक कसं शेतकऱ्याला येईल याचं मार्गदर्शन या ठिकाणी माऊली सुरोशे करीत असतात. माऊली सुरोशेंनी देवगाव ऊस संशोधन केंद्राची स्थापना केली आणि देव माऊली या नावानं त्यांची ऊस रोपवाटिकाही या ठिकाणी तयार आहे. त्यांच्या रोपवाटिकेतून महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचे रोप जातात, इतर लोक येतात. आज आपण माऊली सुरोशे यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आणि माऊली सुरोशे यांच्यासोबत गप्पा मारत असतानाच इथं जे काही हे पाहुणे मंडळी आपल्याला दिसत आहेत, हे पाहुणे मंडळी महाराष्ट्रातले नाही, हे महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्याचे सुद्धा नाही, तर हे थेट उत्तर भारतातून आलेले, उत्तर प्रदेशमधून आलेले. त्यांच्यासोबतही आपल्याला गप्पा मारायच्या की तुम्ही इथं का आला. माऊलीच्या ऊस संशोधन केंद्राला त्यांनी आज भेट दिली. त्यांनी ऊस संशोधन केंद्रावर भेट देऊन काय पाहिलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्यात. तत्पूर्वी आपल्याला अगोदर माऊली सुरोशेची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नमस्कार. नमस्कार माऊली, आज आम्ही तुमच्याकडं याच्यासाठी आलो की आताच आपण तुमच्या संशोधन केंद्राला भेट दिली, आपण पाहिलं त्या ठिकाणचा असलेला ऊस, त्या ठिकाणी असलेली रोपवाटिका. तुम्ही भारत देशामध्ये पहिलं ऊस संशोधन केंद्र काढले जे शेतकऱ्यांनी निर्माण केलेले. ज्या ऊस संशोधन केंद्राच्या माध्यमातून आज तुमच्याकडे हजारो शेतकरी इथं येतात, भेट देतात. लाखो शेतकरी तुम्हाला फोनवर, मेसेजवर, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करतात. आज तुमच्याकडे हे उत्तर भारतातील शेतकरी आलेले. तुमच्या या ऊस संशोधन केंद्राच्या बाबतीमध्ये थोडक्यात अगोदर माहिती द्या. आपण ऊस संशोधन, देवगाव ऊस संशोधन केंद्र काढण्याचं कारण काय होतं, मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ऊसाचे संशोधन केंद्र आहेत 2, आणि तिथलं वातावरण जे आहे ते उन्हाळ्यामध्ये 35 डिग्री 36 डिग्री जास्तीत जास्त 38 डिग्री सेल्सिअसच्या वर कधी जात नाही. तिथं ऊसावर प्रयोग केले जातात. पण आपलं जे मराठवाड्याचं तापमान आहे, बीड जिल्ह्याचं जे तापमान आहे ते 46-47 डिग्री सेल्सिअस पर्यंत आज जात आहे. तिथून काही व्हरायट्या प्रसारित होतात आपल्याकडे, आपण त्या लावतो. काही ते सक्सेस होत नाहीत, काही सक्सेस होतात. काही तिथं पश्चिम महाराष्ट्रात सक्सेस नाही झालेल्या व्हरायट्या सुद्धा आपल्याकडे त्या चांगल्या येऊ शकतात, परंतु त्या तिथं प्रयोगात नाही चांगल्या आल्यामुळे त्या प्रसारित होत नाही. काही व्हरायट्या तिथून प्रसारित होतात पण जास्त उन्हामध्ये आपल्याकडे त्या तर धरू शकत नाही. मग आपण असं ठरवलं, मी असं ठरवलं की 2009 पासून मी ऊस शेती करतोय आणि मग मी ठरवलं की आपणच आपल्या शेतावर असे प्रयोग केले पाहिजे की कुठली व्हरायटी आपल्या भागासाठी ही सूट होते. सुरुवातीला थोडा त्रास झाला, परंतु शास्त्रज्ञांनी माझी चिकाटी, माझं काम करण्याची पद्धत आणि इमानदारी पाहून मला आता प्रत्येक विद्यापीठ हे नवीन येणाऱ्या व्हरायटी अगोदरच 3 वर्ष अगोदर देतात. मी त्यांचे आभार मानतो आपल्या माध्यमातून. आणि मी माझ्या शेतावर आता गेली 10-12 वर्ष झाला प्रयोग करतोय. तर आपल्याला आता खूप शेतकरी येऊन भेटी देतात आणि आपल्या प्रयोगाचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. त्याचबरोबर विद्यापीठांना सुद्धा आपल्या कामाचा फायदा असा होतोय की आपली व्हरायटी मराठवाड्यामध्ये कशी येते
मग तिला तुरा येतो का, तिला काही रोग येतो का, तिची रिकव्हरी किती बसते, तिचं उत्पन्न किती होतं, याच्या सगळ्या नोंदी मी एका रेकॉर्डमध्ये ठेवतो आणि त्याचा फीडबॅक प्रत्येक राज्यातल्या शास्त्रज्ञांना देतो. आणि मला आनंद होतो की आपल्याकडे 5 ते 7 राज्यातल्या व्हरायट्यांवर आपण इथं एक 40 ते 42 व्हरायट्यांवरती प्रयोग करतोय सध्या. त्याच्याच अनुषंगानं ते शेतकरी बांधव लखीमपूर खेरी उत्तर प्रदेश म्हणजे नेपाळपासून मला वाटतं एक 20-25 किलोमीटर रोज त्यांची गावं, तिथून ते आपल्याकडे ऊस पाण्यासाठी सतत 2 वेळ झालं माझ्या संपर्क होते. परंतु आता चांगला योग आला ते आपल्या शेतावर आहे आणि आपल्या माध्यमातून चर्चा होईल. म्हणजे तुम्ही सांगितलं की मराठवाड्याचं वातावरण म्हणजे मराठवाड्याचं तापमान, मराठवाड्यातली माती आणि मराठवाड्यातील वातावरण या तिन्हीशी संलग्न म्हणजे तिन्हीला जोडून घेणारा ऊसाचं पीक आपण इथं आलं पाहिजे. कारण ऊस संशोधन केंद्र पश्चिम महाराष्ट्रात आहेत किंवा बाहेर आहेत आणि तिथल्या वातावरणाशी निगडीत असणारे ऊस संशोधनाच्या जाती तिथून प्रसारित होतात, ज्या इथं कधी कधी नीट काम करू शकत नाही आणि तुम्ही त्याच्यावर संशोधन करीत आहेत असं तुम्ही सांगितलं. तुम्हाला काही असं ऊसाच्या काही जाती ज्या मराठवाड्याच्या मातीमध्ये, मराठवाड्याच्या वातावरणामध्ये चांगल्या पोषक ठरू शकतात आणि पाण्याशी, इथल्या पाण्याशी म्हणजे इथलं कमी जास्त पडणारा पाऊस याच्याशी जुळणाऱ्या जाती आतापर्यंत अशा किती जाती वाटल्या तुम्हाला? आतापर्यंत मी महाराष्ट्रातल्या ज्या जातींवर अभ्यास केला, त्याचबरोबर ज्या बाहेर कोइंबतूर जे विद्यापीठ आहे जे की इंग्रजांच्या काळात त्याची स्थापना झाली होती 1936 ला, तर तेव्हापासून 1936 पासून जे विद्यापीठाने महाराष्ट्र राज्यासाठी ज्या व्हरायट्या प्रसारित केल्या तर ते पण मी सांगायचं मग विसरलो की 36 पासून जे आजपर्यंतच्या 2022 पर्यंतच्या ज्या व्हरायट्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित झाल्या त्या सगळ्या व्हरायट्या, जुन्या व्हरायट्या सुद्धा आपण त्या प्रयोगासाठी ठेवल्या की त्या काही व्हरायट्या सुद्धा जुन्या अजून चांगल्या आहेत किंवा त्या कशावर त्या प्रयोगासाठी किंवा आता काही शेतकरी बांधव आहेत आपले ते जे की विद्यापीठात जाऊ शकत नाही, विद्यापीठात जर गेलेच तर तिथे त्यांना योग्य माहिती भेटत नाही, तशा लोकांसाठी आपण आपल्या इथेच एक असा प्लॉट बनवला आहे की शेतकऱ्यांना आल्यानंतर एकाच ठिकाणी पूर्ण व्हरायट्या बघायला मिळते. आणि ज्या नवीन व्हरायटीच्या बद्दल आपण प्रश्न विचारला की कुठल्या चांगल्या राहू शकतात, कोइंबतूर विद्यापीठाची एक 18CO1824 नावाची व्हरायटी जी की पुढच्या वर्षी प्रसारित होईल तर ती आपल्या भागामध्ये मराठवाड्याची चांगली राहू शकते असा एक माझा अंदाज आहे. कारण त्याला तुरा वगैरे लवकर येत नाही आणि ती कारखाना आणि शेतकरी या दोघांसाठी पण चांगली राहू शकते. त्याचबरोबर VSIची आता 18121 म्हणून आपली पुण्याची व्हरायटी आहे, ती पण अगदी छान व्हरायटी आहे, पडत नाही, ऊस जाड आहे, रिकव्हरी चांगली आहे आणि आपला असा प्रयत्न आहे सध्या की कारखान्याला सुद्धा चांगली रिकव्हरी यावी, शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं उत्पन्न जास्त मिळावं, अशा पद्धतीच्या व्हरायटी देण्यासाठी आपण प्रयत्न करतो म्हणजे शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी. त्याचबरोबर एक पाडेगाव संशोधन केंद्राची 11082 नावाची व्हरायटी आहे, तिच्यावर पण आपण 3 वर्ष गेले प्रयोग केले, ती आता व्हरायटी प्रसारित झाली आणि मला आनंद होतो सांगायला की जे विद्यापीठातून राहुरी कृषी विद्यापीठातून जे फोटो छापून आले विद्यापीठातल्या मॅगझिन मध्ये, मासिकामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्या शेतातले फोटो त्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये आपल्या फार्मवरचे फोटो साहेबांनी म्हणजे शासनाने सिलेक्ट करून ते फोटो त्या ठिकाणी छापून आले. मौली, तुमचं नाव आता जवळपास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले. एक बीड जिल्ह्यातला सामान्य कुटुंबातला शेतकरी आणि ते बी अशा भागातला ज्या भागाला नीट रस्ताही नाही अजून अशा भागामध्ये ऊसाच्या तुम्ही जाती प्रसारित केलेल्या आहेत. तुम्ही रोपवाटिका सुद्धा तयार केलेली, ती रोपवाटिकेमध्ये साधारण किती रोप तुम्ही तयार करता आणि या रोप तुमच्या आतापर्यंत कुठे कुठे गेले? ह्या रोपवाटिके आपण देवमाऊली ऊस रोपवाटिका याच्यासाठी चालू केले की पश्चिम महाराष्ट्रातले खूप शेतकरी आपल्याकडे येतात. सगळ्यात जास्त फोन किंवा संपर्क कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यातून जास्त लोक मला फोन करतात किंवा माहिती विचारतात नवीन जातीच्या संदर्भात. तसं तर पूर्ण खानदेश, मराठवाडा, विदर्भातूनही फोन करतात, बाहेर राज्यातूनही फोन करतात आणि आपण जे रोप तयार करतोय ते अतिशय दर्जेदार तयार करतोय, त्याची बेणे प्रक्रिया करतोय आणि बेन हे आपलं बेणेमाळा करताना निवड पद्धतीने केलेला असतो. बेणं अतिशय शुद्ध असतं, त्यामुळे त्याचं रोप पण छान येतं आणि आपले जे रोप आहे ते कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण पुरवठा देतोय आणि 1 महिन्याला आपल्याकडं आपली कॅपॅसिटी 2 ते 3 लाख रोप तयार होतात. तुम्ही आता रोपवाटिका काढली, हे सगळं जे आहे एक शेतकरी, एक सामान्य शेतकरी, एवढा मोठा काही खर्चचा मोठा भाग आहे हा, संशोधन केंद्र काही सोपी गोष्ट नाही किंवा
तुम्हाला एवढं फिरावं लागते, राज्यात फिरावं लागतं आणि परराज्यात पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात जावं लागतं अभ्यास करण्यासाठी. तुम्हाला काही शासकीय स्तरावर याबाबत काही मदतीचं काही म्हणजे काही आहे का शासनाची याबाबत? नाही, आजपर्यंत तर कुठलं शासकीय मदत आपण घेतलेली नाही किंवा तसा काही प्रयत्न केलेला नाही. पाठीमागे कृषी आयुक्तालय पुण्यातून एक पाटील साहेब आले होते, मला त्यांनी बोलवलं होतं कृषी कार्यालयाला. कृषी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी संयुक्त कार्यक्रम होता आणि शेतकरी पण भरपूर होते. त्यांनी मला तिथे बोलायला लावलं आणि बोलल्यानंतर त्यांनी मला असं मत व्यक्त केलं त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना, गर्दे साहेब आपले, की या शेतकऱ्याला आतापर्यंत शासनाचे 2-3 पुरस्कार मिळायला पाहिजे ते आपले आणि तुम्ही यांची शिफारस करा. मग जी काही मदत असते आर्थिक, त्यांनी फक्त तेवढी शिफारस जरी केली तरी पण ते आपल्याला म्हणजे मदत मिळाली शकते. ठीक आहे, मदतीचा जो विषय आहे तो पुढच्या काळात नक्कीच होईल. आज तुमच्याकडं उत्तर भागातले लोक आले. याच्या अगोदर मी तुमच्याकडं कर्नाटक, तेलंगणा, केरळ मधले लोक आलेले पाहिलेले. महाराष्ट्रातले तर कोल्हापूर, सांगली या भागातले लोक तर नेहमीच येतात, परंतु आज उत्तर भागातले लोक आलेले, ते लखीमपूर एवढ्या लांबून हे लोक आलेले. ह्या लोकांनी म्हणजे तुमचं यांच्यासोबत कसं कॉन्टॅक्ट झाला आणि नेमकं कसं कम्युनिकेशन होतं? त्यांनी लखीमपूर खेरी म्हणजे आपलं भारताची बाउंड्रीज आहे नेपाळ आणि भारतच्या तिथली. तर 2 वर्ष झालं मी माझ्या संपर्कात होते. ते माझा नंबर घेऊन शास्त्रज्ञांकडून ते मला सतत संपर्क साधत होते. मी त्यांना माहिती देत होतो आणि त्यांना आता काही नवीन जातीविषयी कुतूहल होतं पाहण्यासाठी. 11:15 असेल, 11:24, 11:21, 11:82, 13:73 अशा इतर जुन्या व्हरायट्या त्यांना एका ठिकाणी पाहिजे होत्या आणि मग त्यासाठी माझा त्यांचा संपर्क झाला. आता पाठीमागे 8 दिवसापूर्वी तेलंगणाची शेतकऱ्यांची टीम माझ्याकडे येऊन गेली. उत्तर प्रदेशचं काय होतं की आपण हिंदी बऱ्यापैकी मी बोलू शकतो आणि शास्त्रज्ञांसोबत मला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की त्या शास्त्रज्ञांना कम्युनिकेट करण्यासाठी मी इंग्लिश सुद्धा शिकलोय. मला सांगायला आनंद होतो की मला 2019च्या अगोदर जास्त इंग्लिश बोलता येत नव्हतं किंवा कॉन्फिडन्स नव्हता, पण आता आम्ही शास्त्रज्ञांना इंग्लिशमध्ये बोलतो. उत्तर भारतात संपर्क साधायला आपल्याला हिंदी चांगलं येते, त्याच्यामुळे जमतं. त्याच्यामुळे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. चालते, आपण माऊलीशी गप्पा मारलेल्या आहेत. माऊलीशी गप्पा थोड्या थांबून आपल्याला जे पाहुणे आले उत्तर भारतातून त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या, कारण एवढ्या लांबून साधारण मला वाटते 700-800 किलोमीटर, 1700 किलोमीटर इतक्या दूरवरून ते इथं आलेले आहेत आपल्या वडवणी तालुक्यात देवगावला. त्यांनी ऊस संशोधन केंद्राला भेट दिली. काय पाहिलं आपल्या त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. या ठिकाणी लखीमपूर जिल्ह्यातील आलेले थे, आपण त्यांनाच विचारू. नमस्कार भाई साहब, आपका क्या नाम है? मेरा नाम संतोष मिश्रा है। मैं जनपद लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ। हाँ, और भाई साहब से मुलाकात होती रही, कॉन्टेक्ट फोन द्वारा होता रहा, तो बीज के बारे में हमने जानकारी ली। हालांकि हमारे यहाँ हमारे जनपद में बहुत अच्छा गन्ना उत्पादन होता है, लेकिन जो वैरायटियाँ भैया के पास हमने देखी हैं, भाई साहब के पास, वो हमारे यहाँ वैरायटी नहीं। इसलिए हमने उचित समझा कि चलिए चलते हैं, फिर भाई साहब से मुलाकात करते हैं और जरा देखते हैं उस क्षेत्र का क्या हाल है। क्या क्या देखा आपने, क्या क्या यहाँ का जो संशोधन केंद्र है यहाँ आपने क्या क्या देखा? भाई साहब का एक तो पौधशाला जो बना हुआ है वो बहुत अच्छी तरह से पौधशाला बना रखे हैं। हमारे इधर बहुत कम ऐसे पौधशाला है जैसा भाई साहब ने पौधशाला बनाया है। और यहाँ किसानों के पास हमने और चीज देखी है, कई ऑप्शन है कि जैसे गन्ना तो है, गन्ना बहुत अच्छा है, उत्पादन होता है। भाई साहब का तो ऐसा उत्पादन हमने देखा है, हमने तो इतने जीवन में, मैं 14 साल का हो गया हूँ, मैंने तो इतना अच्छा पैदा नहीं किया गन्ना, अब इतना उत्पादन हमें नहीं मिला। लेकिन भाई साहब का गन्ना देख करके हमारा मन बहुत प्रसन्न हुआ कि भाई साहब गन्ना तो वास्तव में अच्छी खेती करते हैं और किस्में इतनी लगा रखी हैं कि बताना मुश्किल है कि कितनी किस्में हैं, कितनी प्रजातियां हैं गन्ने की। और जो भी प्रजाति है वो गन्ने की एक से बढ़कर के एक नई वैरायटी है, वो वैरायटी हमारे यहाँ उपलब्ध नहीं है। कुछ हमारे यहाँ वैरायटी हैं जो अच्छी वैरायटी हैं, लेकिन वो वैरायटियाँ जो हैं वो यहाँ नहीं है। और यहाँ की वैरायटी ले जाना चाहते थे तो हमने भाई साहब से मुलाकात की और हमने कहा चलिए देखते हैं। भाई साहब से मुलाकात होकर हमने इस क्षेत्र का देखा तो बहुत अच्छा हमें लगा, तो इसलिए मैं आपके मतलब चैनल के माध्यम से
मैं भाई साहब को भी धन्यवाद देना चाहता हूँ और आप लोगों को भी धन्यवाद देना चाह रहा हूँ कि बड़ा सौभाग्य है कि हम नेपाल बॉर्डर से 1700 किलोमीटर चल के आए और आप लोगों से मुलाकात हुई, भेंट हुई, बड़ा अच्छा लगा हमें। इसी के साथ में धन्यवाद, नमस्कार। इथं त्यांचे दुसरे सहकारी आहेत, ते तिथं प्राध्यापक म्हणून काम करतात आणि ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय। नमस्कार भाई साहब, आपका नाम बताइए और आपको यहाँ आकर कैसा लगा? मेरा नाम इंद्रजीत सिंह है। हम लोग लखीमपुर खीरी नेपाल बॉर्डर से यहाँ पर आए हैं। तो भाई साहब से हमारी लोगों की बात होती रहती थी, फोन पे कांटेक्ट होता रहता था। तो देखा कि इनके पास जो गन्ने की बहुत सारी 30-40 वैरायटीज हैं। वीडियो कॉल पे हम लोगों ने देखा और बाद में जब यहाँ पर आके देखा, उन्होंने ग्रीन हाउस में बहुत सारी पौध तैयार कर रखी है और इसके अलावा उन्होंने बहुत सारे और भी गन्ने की वैरायटी जो है वो लगा रखी है और बहुत अच्छे किसान हैं, बहुत प्रगतिशील किसान हैं। और यहाँ के क्षेत्र में हमने पहली बार देखा कि इतने अच्छे किसान हैं और इनके पास सारी वैरायटीज हैं जितनी भी है, चाहे कोई अमरूद से लाते हैं या और भी सोच डालते लाके उपलब्ध कराते हैं किसानों को। तो हमें हमारी ये रिक्वेस्ट है कि सभी किसानों को इनके पास से जो बीज उपलब्ध है वो परचेज करने चाहिए और लगाने चाहिए। आपके यहाँ जो खेती करते हैं, वहाँ की खेती कैसी होती है? वहाँ का गन्ना उसकी जो प्रजाति होती है वो कैसी होती है? हमारे यहाँ भी गन्ना की बहुत अच्छी प्रजाति है। 038 है, 15023 है, 14201 है, वो भी बहुत अच्छी प्रजाति है। अभी नई प्रजातियां हैं वहाँ की। और जो पुरानी प्रजातियां हैं वो फंगस की वजह से या फसल चक्र ना अपनाने की वजह से वो प्रजातियां नष्ट हो गई हैं। और यहाँ पर ऐसा नहीं है। यहाँ पर जो फसल चक्र है, किसानों के पास कई सारे ऑप्शन है, तो इसलिए यहाँ के किसानों के पास में संपन्न है यहाँ के किसान। आपको क्या सीखने को मिला यहाँ का हमें ये सीखने को मिला कि हमारे किसानों के पास यहाँ कई सारे ऑप्शन हैं और यहाँ के किसान ज़्यादा प्रगतिशील है हमारे यहाँ से। यहाँ के पौधे आप लेके जाने वाले हैं? जी हाँ, यहाँ से पौधे अभी लेके जाएंगे और फ्यूचर में भी और लेके जाएंगे और वहाँ पर भी हम लोग इसको प्रचारित करेंगे अपने यहाँ बीज को। बहुत बहुत धन्यवाद। यहाँ के इधर दूसरे अपने पाहुणे आहेत। क्या नाम है आपका भाई साहब? मेरा नाम लक्ष्मण सिंह है। हाँ, क्या देखा आपने? मैंने यहाँ पे देखा बहुत अच्छी फसल इनकी। यहाँ पे फसल चक्कर जो इनका चल रहा है ना वो बहुत ही बढ़िया है। यहाँ कपास की खेती होती है, यहाँ पे सोयाबीन की खेती भी होती है। जैसे कि हमारे यहाँ ये खेती नहीं हो पाती है। यहाँ पे फसल चक्कर होने की बजाय इनका जो गन्ने की खेती है ना वो एक नंबर की खेती है कि इनको हर टाइम पे फसल बोने का टाइम सही मिल जाता है, हर चीज़ करने का। वो चीज़ देख के हमें बहुत अच्छा लगा यहाँ का। और यहाँ की जो वैरायटियाँ हैं वो बहुत ही अच्छी वैरायटियाँ हैं। ठीक है, धन्यवाद। आप क्या बताना चाहते हैं? मेरा नाम जसवीर सिंह है, लखीमपुर खीरी से है। हम लोग नटखेड़ साहब गुरुद्वारे आए थे तो हमने सोचा कि महाराष्ट्र की खेती भी देखी जाएगी। तो इसलिए भाई साहब से फोन पे बात होती थी तो पता बताया तो फार्म पे यहाँ चले आए और वैरायटियाँ देखी। बहुत अच्छी प्रजातियाँ हैं गन्ने की और अच्छी फसलें होती हैं। गन्ने की वैरायटियाँ भी बहुत अच्छी है। नमस्कार, आप बताइए। मैं हरनाम सिंह, लखीमपुर खीरी, उत्तर प्रदेश से। यहाँ मौली जी से बात होती थी फोन पे तो वो गन्ने के बीज के बारे में बताते थे। तो वही हम लोग ये देखने आए कि यहाँ देख करके कि मतलब कौन सी प्रजातियाँ बढ़िया रहेंगी, ले जानी होगी हमारे। तो वो प्रजातियाँ यहाँ से जैसे 18-021 है एक, और बहुत सारी देखी, लगभग 40 वैरायटियाँ देखी। और पाली हाउस भी देखा, उसमें जो लगा रखे हैं बहुत लगा रखे हैं वो भी देखी। तो कुछ पौध भी ले जाएंगे यहाँ से। तो ये बहुत प्रगतिशील किसान है। और यहाँ का जो गन्ना है बहुत अच्छा है, फसल बहुत अच्छी है। हमारे यहाँ इतनी अच्छी नहीं होती है। यहाँ का जो गन्ना है, जो पौधे जी वहाँ आप लेके जाने वाले? जी। लेकिन वहाँ जो दूसरे भाई गए आप किसान भाई, जी उनको भी आप ये बताएंगे ना? जी बिल्कुल, प्रेरित करेंगे हम यहाँ आने के लिए और भाई साहब से संपर्क करने के लिए और यहाँ से पौध ले जाने के लिए या फिर गन्ना ले जाने के लिए बीज के थ्रू भी। तो वो जब हम लोग ले जाएंगे तो देखेंगे तो उस मतलब संभवतः आएंगे तो ही है, क्योंकि हमारे यहाँ जो पुरानी वैरायटियाँ हैं वो फंगस के कारण खत्म हो रही हैं, इसीलिए।
बहुत बहुत धन्यवाद. हे बघा, परराज्यातून आलेल्या जे काही शेतकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या की महाराष्ट्रातील शेती ही खूप उत्तम आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी खूप धडपडी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. माऊली सूर्यजींच्या ऊस संशोधन केंद्राला त्यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की इथली जी काही ऊस आहे हा अत्यंत उत्कृष्ट, इथलं जे काही रोपवाटिक आहे तिथलं जे काही रोपं आहेत हे खूप चांगले आहेत असं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलं. आणि उत्तर भारतामधील जे काही जुने व्हरायटी आहेत ऊसाच्या त्या ठिकाणी जी काही बुरशीजन्य रोगामुळं त्या व्हरायटी धोक्यात सापडल्यात. आम्हाला आता महाराष्ट्रातून बेणं न्यावं लागल आणि ते बेणं तिथं प्रसारित करावं लागल असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही ते रोपं नेऊ आणि त्या ठिकाणच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा ती रोपं आम्ही लोकांना देऊ, तिथं प्रसार करू, त्या शेतकऱ्यांना सुद्धा या संशोधन केंद्राची माहिती देऊ असं या ठिकाणी जे काही आपले बांधव आलेले आहेत उत्तर भारतातले त्यांनी सांगितले. नक्कीच माऊली सुरोशे यांच्या माध्यमातून जे काही ऊस संशोधन केंद्र असेल किंवा रोपवाटिका असेल याचा प्रसार आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही तर पूर्ण भारतभर या रोपवाटिकेचा, या ऊस संशोधन केंद्राचं जाळं पोहोचलेलं आहे. पुढच्या काळामध्ये देवगाव हे ऊस संशोधन केंद्रासाठी किंवा ऊस संशोधनासाठी देशामध्ये सर्वोत्तम केंद्र म्हणून ओळखलं जाईल एवढीच एक अपेक्षा आहे सरकारला की असा एका सर्वसामान्य शेतकरी भारत देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक चांगलं वाण विकसित करीत असेल किंवा त्या वाहनाचं प्रसार आणि प्रचार करीत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं, त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. शासनानं या ऊस संशोधन केंद्राला कशा पद्धतीनं आर्थिक मदत करता येईल ती करावी एवढं आजच्या या मुलाखतीमध्ये उत्तर भारतातून आलेल्या सर्व बांधवांचं आणि माऊली सुरोशेंचं आपल्या या चॅनलच्या वतीनं, आता माझ्यासोबत 3 चॅनल, न्यूज 24 आहे, मग मराठी चॅनल आहे आणि सूर्योदय, या 3 चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आमच्यासोबत तुम्ही या ठिकाणी गप्पा मारल्या माऊली सुरोशे, तुमचंही धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो.